नमस्कार. तर स्वरा अँड स्माइल्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आत्तापर्यंत मी ज्वेलरी व्यवसायात जे माझे अनुभव आहेत ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते, जेणेकरून तुम्हीसुद्धा जर ज्वेलरी व्यवसाय करत असाल तर त्या चुका तुम्ही करायच्या आधीच सुधारू शकता, जेणेकरून जे मला अनुभवायला आलं ते तुम्हाला यायला नको. हाच या व्हिडिओ मागे सांगण्याचा उद्देश आहे. तर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, स्वरा अँड स्माइल्स. आणि ज्या बिझनेसमध्ये मला कोणत्या चुका महागात पडल्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये जे काही मार्केटमध्ये तुम्हाला शॉप लगेच खाली मिळणार नाही. पूर्ण मार्केट हा पॅक झालेला असतो. म्हणजे उदाहरण घेतलं तर मुंबईसारख्या मार्केटमध्ये 6-6 महिने वेटिंग राहून सुद्धा तुम्हाला शॉप मिळत नाही. तर तुम्हाला जिथे शॉप अवेलेबल होईल त्या ठिकाणी तुम्ही शॉप घ्या, कारण की वेटिंगवर राहून काही उपयोग नाही. हे माझा अनुभव आहे. आम्ही वेटिंगवर राहिलो 6 महिने, आम्हाला मार्केटमध्ये शॉप मिळालं नाही. पण आम्ही जिथे अवेलेबल होतं त्या ठिकाणी शॉप घेतलं. आणि मेन म्हणजे जर तुम्ही ज्वेलरी बिझनेस करताय तर त्याला एक नॉवेल्टीचा प्रकार करू नका, की नॉवेल्टीमध्ये टिकल्या बांगड्या हे काही प्रकार ठेवायचं नाही. जरी बँगल्स ठेवल्या तरी त्या प्रीमियम क्वालिटी असू द्यात. ज्वेलरीची ऑल टाईप ज्वेलरी तुम्ही ठेवा. सगळ्या प्रकारची ज्वेलरी झाली, मायक्रो गोल्ड, 1 ग्रॅम, साऊथ ज्वेलरी, मोती, जेवढे ज्वेलरीचे प्रकार आहेत ते तुम्हाला कंपल्सरी या बिझनेसमध्ये ॲड करायचे आहेत. जर तुम्हाला एक प्रोफेशनल ब्रँड मार्केटमध्ये उतरवायचा असेल तर तुम्हाला ज्वेलरीचे ऑल टाईप ज्वेलरीचे प्रकार हे तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि मार्केटप्रमाणे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून सांगत असते की प्रत्येक मार्केटमध्ये जे नवीन नवीन ट्रेंडिंग दागिने आहेत ते तुम्हाला तुमच्या व्यवसायात त्या त्या वेळेस आणायचे आहेत. असं नाही की मार्केटमध्ये प्रोडक्ट आलंय 15 दिवस आधी आणि तुम्ही महिन्यानंतर लॉन्च करताय तर त्याला रिस्पॉन्स येणार नाही. जेव्हा मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च होतो तेव्हा लगेच क्विक तुम्हाला ते ऑनलाईन लॉन्च करायचं आहे किंवा शॉपमध्ये डिस्प्ले करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ज्वेलरीवरती फोकस करताय तर तुम्हाला फर्निचर हे खूप चांगल्या प्रकारचं करायचं आहे, जेणेकरून तुमच्या दागिन्यांचे जे प्रोडक्ट क्वालिटीप्रमाणे तुम्ही त्याची मार्जिन लावू शकता. ज्वेलरीवरती तुम्ही जर फोकस करताय तर त्यामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं कॉस्मॅटिक्स सुद्धा ठेवायची गरज नाही आहे. तुम्हाला ज्वेलरीवरतीच फोकस करा तुम्ही. कॉस्मॅटिक्स किंवा कपडे वगैरे, खूप जणांचं असं आहे की ज्वेलरीसोबत कॉस्मॅटिक्स खूप सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट ॲड केलेले असतात, त्यांनी ब्रँडिंग होणार नाही. तुम्ही कोणत्या तरी एकाच बिझनेसमध्ये एकच प्रोडक्ट असा ठेवा की त्यामध्ये तुम्ही डीपमध्ये तुम्ही तो बिझनेस कस्टमरपर्यंत पोहोचवू शकता. एकच प्रोडक्ट खूप सगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही देऊ शकता. कचरा करण्याची गरज नाही आहे, त्याला ब्रँडिंग होत नाही. ज्वेलरी व्यवसाय असा आहे की तुम्ही ऑल टाईप ज्वेलरीमध्ये खूप सगळं कलेक्शन तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. खूप सगळे प्रकार आहेत ज्वेलरीमध्ये, त्याचा तुम्ही अभ्यास करा, मार्केटचा अभ्यास करा. मार्केटचा अभ्यासाशिवाय काही नाही आहे ज्वेलरी क्षेत्रामध्ये. आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. जेव्हा जेव्हा नवीन ज्वेलरी येते तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या की किती दिवस ती टिकते किंवा त्याचे बेनिफिट काय आहेत. तुम्ही स्वतः जेव्हा यूज करणार तेव्हा कस्टमरला कॉन्फिडेंटली सांगू शकता की एवढ्या एवढ्या दिवस ही ज्वेलरी टिकते. कॉन्फिडेंटली तुम्ही सांगू शकता. आपोआप तुमच्या तोंडातून ते कस्टमरला शब्द निघणार. किंवा तुमचा स्टाफ असेल, आता आमच्या शॉपमध्ये जेव्हा ज्वेलरी आम्ही आणतो तेव्हा त्याचा एक पीस कोणत्या तरी एका स्टाफला वेअर करायला देतो. त्याची आम्ही क्वालिटी बघतो की ते किती दिवस टिकते, त्याची क्वालिटी काय आहे, मटेरियल काय आहे, ते आम्ही चेक केल्यानंतरच ते प्रोडक्ट डिस्प्लेमध्ये आणतो. तर हे खूप चांगला पॉईंट आहे तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी, ज्वेलरी बिझनेस ग्रोथसाठी, की तुम्ही जर ज्वेलरी ब्रँड तयार करताय तर तुम्ही एकच फक्त ज्वेलरीवरती फोकस करा. कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट कॉस्मेटिक्स वगैरे ॲड करू नका. मी हे पहिल्यापासून करत आलो. पहिले तर आम्ही शॉपमध्ये काचेच्या बँगल्स किंवा बाकी सगळं थोडं नेल पेंट वगैरे मी ॲड केली होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. जर आपल्याला मार्केटमध्ये प्रोफेशनल ब्रँड जर तयार करायचा असेल तर मी ते सगळे जे मार्केटमध्ये जे मी मार्केटमधून विकत घेतले होते, बँगल्स म्हणा, काचेचे बँगल्स, मेटॅलिक बँगल्स किंवा नेल पेंट, मेहंदीचे कोनसुद्धा मी ठेवले होते, ते सगळे मी फ्री म्हणून कस्टमरला दिले. जेव्हा अशी वेळ आली की मला शॉप मोठं करायची वेळ आली, कस्टमरचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि एक शॉपचे मी 2 शॉपमध्ये कन्वर्ट केलं. कंबाईन करायचा जेव्हा विचार केला तेव्हा मी एकच माझा फोकस होता की ज्वेलरी आपला बिझनेस आहे, त्यामध्ये बाकीचं सगळं जे प्रोडक्ट ठेवलेलं आहे ते सगळं मी कस्टमरला खरेदीवरती फ्री देऊ लागली.
नेल पेंट, मेहंदीचं कोन किंवा बँगल्स, काचेच्या बँगल्स, मेटॅलिक बँगल्स हे कस्टमरला फ्री दिले. त्यामुळे पण माझी छान अशी मार्केटिंग झाली. आणि तुम्ही सुद्धा तसं करू शकता. कोणतं तरी एक प्रोडक्ट किंवा फेस्टिवलप्रमाणे तुम्ही डिस्काउंट द्या. रोज डिस्काउंट देण्याची गरज नाही, त्यामुळे कस्टमरला सवय लागते. जेव्हा आपले फेस्टिवल्स असतात त्याच्या 15 दिवस, महिनाभर आधी तुम्ही ऑफर लावा. 10%, 15%, 20% तुमच्या मार्जिनप्रमाणे तुम्ही ते ऑफर ठेवू शकता. रोज कस्टमरला ऑफर देण्याची गरज नाही, त्यांनी व्हॅल्यू ब्रँडची होत नाही. जेव्हा तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये नवीन लॉन्च होतो तेव्हा तुम्ही सिलेक्टिव्ह पीसवरती तुम्ही मार्जिन ठेवू शकता. नंतर ते सगळ्या कस्टमरपर्यंत थोडंफार पोहोचलं की थोडं प्राईस कमी करू शकता तुम्ही. तर अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी तुम्ही स्वरा अँड स्माइल्स हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. जे माझे अनुभव आहेत मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. एवढ्या माझ्या बिझी शेड्यूलमध्ये मी तुम्हाला माझे हे अनुभव शेअर करणार आहे. तर त्याचा तुम्हाला बिझनेस ग्रोथमध्ये नक्की फायदा होईल. आणि अजून काय असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा कोणत्या विषयावर नेक्स्ट व्हिडिओ करायचे, तर नक्की त्या विषयावर पण व्हिडिओ बनवू. थँक्यू.